राजकारणातही IPL कोणता नेता कोणत्या पक्षात हे आता कळेनासं झालंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही टोलेबाजी बघायला मिळाली। मुंबईमध्ये आजपासून सुप्रीमो चषकाची सुरुवात झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चषकात 16 संघ खेळतील। ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे गेल्या 11 वर्षांपासून या चषकाचं आयोजन करण्यात येत आहे आणि याच दरम्यान अनिल परब, आमदार संजय पुतनीस या स्पर्धेचं आयोजन करतायत। दरवर्षी मी येतो, हा सीझन तोच असतो की IPL एका बाजूला सुरू झालेली असते, IPL रंगात येत असते आणि त्याच वेळेला तेवढ्याच तोडीने ही सुप्रीमो चषक स्पर्धा सुद्धा ही रंगात येत असते। एकूण जर का वातावरण पाहिलं तर IPL दोन्हीकडे आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा आणि आमच्या राजकारणात पण आहे। मी एवढ्यासाठी म्हटलं की कोण खेळाडू कोणत्या संघात आणि कोण नेता कोणत्या पक्षात हेच कळत नाही, खेळतायत पण निदान क्रिकेटमध्ये आपल्या लोकांचं मनोरंजन होतं, राजकारणामध्ये तसं नाहीये। मी जास्त बोलणार नाही कारण मगाशी आयोजकांनी जाहीर केले की मैदान खाली करा। मी मैदानातला असलो तरी या मैदानात माझं काम नाही। बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही यांची सुरुवात केली होती, परंतु आज या स्पर्धेचा दर्जा हा देशांतर्गत असलेल्या सगळ्या प्रमुख स्पर्धांमध्ये एक सुप्रीमो चषक म्हणून ओळखला जातो आणि या चषकासाठी देशभरातनं लोक खेळण्यासाठी येतात, बघण्यासाठी येतात। टेनिस क्रिकेटचं महत्त्व देशभरात अधोरेखित करण्याचं काम हे या स्पर्धेने केलंय।